विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विटॅमिन्स आणि त्याची सायंटिफिक नेम बघतो आहेत. आता तुम्हाला एवढ्या इझी पद्धतीने होतील ते की लगेच लक्षात राहून जातील इमेज स्वरूपात. आता बघा, व्हिटॅमिन ए. ए ए आपण तर लहानपणापासून बघत आलोय. व्हिटॅमिन ए फॉर ॲपल. तर तसंच ही बाई जाते या दुकानदाराकडे, विचारते ॲपलचे रेट किती आहेत. ॲपलचे इथं आपले झालेले, आपले नाही येते, ॲपलचे रेट आहे. ॲपलचे रेट किती आहे? तर ए फॉर रॅट मीन्स रॅटिनॉल. नेक्स्ट. आता बघा, आता बी फॉर बॉल नाही, बी फॉर बॉक्स. बी फॉर बॉक्स. लक्षात ठेवा, बी फॉर बॉक्स. तर या बॉक्स मधून बाहेर आली आहे थार. काय बाहेर आली आहे? थार गाडी बाहेर आली आहे. आणि थार फॉर थायमाइन. इथं बघा थायमाइन लिहिलंय बघा, थायमाइन. ओके. नेक्स्ट. बी टू. आता या बी टू ला सायंटिफिक नेम, या थार मधून दोन रोबोट बाहेर आलेत. हे बघा, हा एक, हा एक. तर कोण आले? रोबोट रायबो, म्हणजेच रायबो फ्लेवेन. बी टू मीन्स रायबो फ्लेवेन. आता बी थ्री बघा, बी थ्री. बी थ्री मीन्स नायसिन. नायसिन. हा माणूस किती दिवसापासून झोपलेला नाही. ये आदमी कितने दिन से सोया नहीं था. नायसिन. नायसिन. 3 दिन से सोया नहीं था. 3 दिन से सोया नहीं था मीन्स नायसिन. B3 मीन्स नायसिन. बस एवढंच लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे तुमचं B5. B5 इझी आहे. B5 5 मीन्स पेंटोथॅनिक ऍसिड. 5 म्हणजे पेंटो. एवढं लक्षात ठेवलं तरी हा लक्षात येऊन लागतो. आता बघा B6. B6 आपल्याला B6 म्हणजे पायरेट ऑक्साईन. B6 ला ही इमेज लक्षात ठेवायची, हे घर लक्षात ठेवायचंय. त्याला 6 पायऱ्या एवढं लक्षात ठेवायचंय. इथून 1 2 3 4 5 6 अशा एवढ्या 6 पायऱ्या टोटल एवढं लक्षात ठेवायचं. जिथं B6 आला पायरीची इमेज डोक्यात यायला पाहिजे. B6 means vitamin. B6 means pirate oxygen. Okay, next. हे आहे विटॅमिन B7. B7 means biotin. आता हे कसं लक्षात ठेवणार तुम्ही? आता बघा, 7 दिवस झाले का, 7 days जेव्हा पण होतात ना, तर मुलं काय करता? बाय करता, बाय बाय. आपला संडेला आहे ना, आपण काय करतो? संडेला हॉलिडे, बाय बाय. संडेला आपण बाय बाय करतो. 7 days झाले का बाय बाय करतो. हे बघा, हे मुलं बाय बाय करतायत. संडे लक्षात ठेवायचा. आलं तुमचं लगेच बायोटीन. नेक्स्ट. नेक्स्ट आहे B9. त्यालाच म्हणतो आपण फॉलिक ऍसिड. फॉलिक मध्ये ना फॉल लक्षात ठेवा. फॉल मीन्स पडणे. हे तर सगळ्यांना माहिती आहे. आता टोटल 9 लोक आहे काय? हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. हे जे 9 लोक आहे ना, हे पडून गेले. काय झालं? पडले. व्हिटॅमिन B9 मीन्स फॉलिक ऍसिड. 9 लोक पडले. एवढी पण इमेज आली ना डोक्यात, B9 चं लगेच फॉलिक ऍसिड हे लक्षात येऊन लागतं. नेक्स्ट आहे व्हिटॅमिन B12. आता B12 कसं लक्षात ठेवायचं? ऍक्च्युली सायनोकोबॅल्मिन आहे बरं का. सायनोकोबॅल्मिन आहे. सायनोकोबॅल्मिन आहे. सायनो मीन्स सायन्स. सायनोकोबॅल्मिन आहे. सायनो मीन्स सायन्स. आता हे सायन्सचं बुक दिसतंय का 12वीचं? 12वी सीझन, 12वी रिव्हिजन. B12 मीन्स हा 12चा मुलगा आहे. हा सायन्सचा ऍडमिशन घेतलंय. भाऊ सायन्सचा अभ्यास करतोय. B12 12वी सायन्स लक्षात ठेवायचं. आलं का लगेच सायनोकोबॅल्मिन मारून द्यायचं. ओके, इमेज लक्षात ठेवायची. इमेज. आता बघा, व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी काय आहे? व्हिटॅमिन सी आहे ॲस्कॉर्बिक ऍसिड. आता ॲस्कॉर्बिक मध्ये तुम्हाला स्कॉर्पिओ लक्षात येतोय का? स्कॉर्पिओ आहे ना, स्कॉर्पिओ लक्षात येतोय का? सी फॉर कॅट सगळ्यांना माहिती आहे. सी फॉर कॅट सगळ्यांनाच माहिती आहे.
तर हा स्कॉर्पिओवर काय बसली आहे? कॅट मीन्स ॲस्कॉर्बिक ऍसिड. आता आहे विटॅमिन डी. आता हे किती विचित्र आहे बघा. हा जो डॉग आहे, डी फॉर डॉग, हे तर सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला ए फॉर ऍपल, बी फॉर बॉक्स, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग असंच लक्षात ठेवायचं. डॉग, हा डॉग काय चालवतोय? कॅल्सी. काय चालवतोय? कॅल्सी. डॉगची इमेज, कॅल्सीची इमेज डोक्यात आली, आलं तुमचं कॅल्सी फेरॉल. नंतर नेक्स्ट आहे व्हिटॅमिन ई. आता व्हिटॅमिन ई चं कसं लक्षात ठेवणार? ई फॉर एलिफंट. मी काय सांगितलं तुम्हाला? जे आपण लहान शिकलो होतो ना, लहानपणी होतो तेच तुम्हाला इथं आहे. ई फॉर एलिफंट. एलिफंटला लोक काय करतात? टोकतायत. काय करतायत? टोकू राहिले. टोकता मीन्स टोको फेरॉल, मत टोको मुझे. वो एलिफंट बोल रहा है टोको मत मुझे, पण ते टोकूच राहिले. पण एलिफंट म्हणतो नको टोकू. आला ना उडवून टाकाल सगळ्यांना. ई फॉर एलिफंट, टोको फेरॉल. आता के, व्हिटॅमिन के कसं लक्षात ठेवायचं आहे? आता बघा, फॅलोक्विनॉन. आता याला कसं लक्षात ठेवायचं आहे? पीएच व फिजिक्स लक्षात ठेवा. हा भाऊ आहे ना, हा मोठ्या केच्या खाली आहे ना फिजिक्सचं बुक वाचतो. याचं नाव पण किरणच आहे. मस्त पैकी के फॉर किरण वाचतोय फिजिक्सचं बुक. लगेच फिजिक्स लक्षात ठेवला, के आला, लावून टाकायचं. आता बघा, आपण काही एमसीक्यू बघू आता तुमचे किती फास्ट होतील बघा. व्हिटॅमिन ए. ए फॉर ऍपल. तुम्हाला माहितीच आहे, ए फॉर ऍपल आपण बघितलंच होतं. तर तसंच व्हिटॅमिन ए फॉर ऍपल. ऍपलची ती बाई काय विचारत होती? रॅट. काय विचारत होती? रॅट विचारत होती ना. मग आता रेटिनॉल. नेक्स्ट आता बघा बी वनचं मी काय बोललो होतो? बी वनचं बोललो होतो की बी फॉर बॉक्स. बॉक्समधून काय बाहेर येते? थार. थार मीन्स थायमाइन. नेक्स्ट बी2. त्याच थार मधून काय येत आहे? दोन काय येत आहे? रोबोट. रोबोट बाहेर येत आहे. रायबोफ्लाव्हिन. आता बघा बी3. बी3चं वैज्ञानिक नाव काय? व्हिटॅमिन बी3. बी3 मीन्स नायसिन. हा माणूस किती दिवसापासून झोपला, सोया नाही था. 3 दिन से सोया नहीं था. नायसिन. आता बघा व्हिटॅमिन बी6. आता बी6 लगेच तुम्हाला इमेज डोक्यात यायला पाहिजे की बी6 म्हणजे काय? बी6 म्हणजे त्या तिथून पायरीवरून पायऱ्या लक्षात यायला पाहिजे. लगेच लगेच 6 पायऱ्या. आपण घराला जायला किती पायऱ्या होत्या? 6 पायऱ्या होत्या. मग 6 मीन्स पायरोडॉक्झेन. आता व्हिटॅमिन बी12चं वैज्ञानिक नाव काय? तुम्हाला बी12 यार 12वी सायन्स लक्षात पाहिजे यार. सायनो कोबॅलमिन. आता बघा व्हिटॅमिन सी. चे वैज्ञानिक नाव काय? व्हिटॅमिन सी चे वैज्ञानिक नाव काय? तर व्हिटॅमिन सी चं वैज्ञानिक नाव काय आहे? विचार करा. कॅट कशावर बसली होती? कॅट बसली होती स्कॉर्पिओवर, म्हणजे ॲस्कॉर्बिक ऍसिड. व्हिटॅमिन डी. चे वैज्ञानिक नाव काय? व्हिटॅमिन डी. डी 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 फॉर डॉग. डॉग काय चालवतोय? कॅल्सी मीन्स कॅल्सी फॉर ऑल. आता आलंय तुमचं व्हिटॅमिन ई चे वैज्ञानिक नाव काय? व्हिटॅमिन ई मीन्स ई ई ई. व्हिटॅमिन ई. ई फॉर एलिफंट. एलिफंटला काही लोक काय करत होते? टोकत होते मीन्स टोकोफेरॉल. व्हिटॅमिन के चं वैज्ञानिक नाव काय आहे? मीन्स सायंटिफिक नेम काय? केचं किरण काय वाचतोय? फिजिक्सचं पुस्तक. फायलोक्विनॉन. बघा रेटिनॉल बरोबर होता आपलं बीच थायमाइन. असं तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ओके, थँक्यू. याचाच अभ्यास करा. आपण अशीच एक नवीन सिरीज आणू आणि परफेक्शन कसं होईल, परफेक्शन हे बघू. वेळ लागला चालेल, पण एकदा इमेज जर डोक्यात गेली तर तुमचं कायमस्वरूपी लक्षात राहून जाईल.